तर हॉटेल लिलाव वादानंतर मंत्री संजय शिरसाटांनी आता विरोधकांना आव्हान दिलंय। आम्ही लिलावातून बाहेर पडतो, तुम्ही अधिक रक्कम देऊन हॉटेल घ्या, मी पेढे घेऊन येईन, अशी भूमिका शिरसाटांनी घेतलेली आहे। तर आम्ही 72व्या मजल्यावर राहत नाही असा टोला राऊतांनी लगावलाय। मी तुमच्या एवढा श्रीमंत नाही, अंबादास दानवेंनी टोलेबाजी केली। आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काय प्रोसेस आहे पत्र द्यायला होतोय, त्या प्रकरणातून बाजू होतोय आणि जे 110च्या गप्पा करतात त्यांना सांगतोय आता तुम्ही घ्या पेढे घेऊन, मी तुमच्या घरी येईल। तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या, 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल। नाही, मला असं वाटत नाही, कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंतचे सगळं काम आहे, त्याशिवाय काही ते 72व्या माळ्यावर राहायला गेले मुंबईत, शिवसेनेमुळेच गेले ना। मुंबईमध्ये 72व्या माळ्यावर आम्ही पण राहत नाही। ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळ्यावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे। विविधावर मी कशाला भरू, माझ्याकडे नाही आहे असं काही, मी काही तुमच्या इतका श्रीमंत नाही आहे। पण माझं ऑब्जेक्शन शिरसाटांनी हॉटेल घेण्यावर नाही, तर टेंडर प्रोसेसवर आहे, टेंडरच्या सिस्टीमवर आहे, जे तिथल्या SDMने काढलेले महसूल विभाग त्याच्यात सहभागी आहे। त्याच्यात 3 वर्षाचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे, त्याच्यात बँकेची सॉलन्सी असली पाहिजे, त्याच्यामध्ये मागच्या 2-3 वर्षाचं फायनान्शियल टर्नओव्हर असलं पाहिजे, त्याचे नियम आहे, कायदे आहे। साधं तुम्ही गटारचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ते लागू आहे।